काही कारणास्तव काही दिवसांपूर्वी दर रविवारांच्या स्टुडिओमध्ये जाण्याचा योग आला. तिथे आमचं स्वागत एका छानशा फुलाच्या रांगोळीने झालं. तर झालं असं, आम्ही गेलो होतो काठपदर कट्ट्यावरती गप्पा मारायला आणि अर्थातच खूप साऱ्या साड्या बघायला. तसा स्टुडिओ तर खूप छान होता, पण तिथे एंट्री केल्या केल्या आमचं स्वागत झालं एक पुणेरी पाटीने. ती म्हणजे ही. स्टुडिओच्या आत आल्यावर मात्र तिथे खूप साऱ्या प्रकारच्या साड्या होत्या आणि त्या साड्या बघून मन मात्र आनंदून गेलं. या आरशात मात्र फोटो काढायचं मन काय आवरलं नाही. बाकी पुण्यात काय फेमस असो ना असो, कुठलं प्रदर्शन असो वा नसो, पण तिथे जर पुणेरी पाट्या नसेल तर ते प्रदर्शनच काय. तिकडे पुणेरी पाट्या तर होत्याच, साड्याही होत्याच, पण त्याचबरोबर कुठल्या साडीचं काय महत्व आहे, त्याची परंपरा काय, ते साडीचं नाव ते का पडलं, या सर्वांची माहिती तिथे दिलेली होती. साड्यांसोबतच आमचं मन कोणी खेचलं असेल तर या किचन मॅग्नेट्सने मग काय घेऊन आलो. बाकी श्रीधागाला नेहमीच आयुष्यात धडपडणाऱ्या आणि मेहनत करणाऱ्या आणि आम्हाला इन्स्पायर करणाऱ्या हर एक स्त्रीचं कौतुक आहे. आणि म्हणूनच काठपदरच्या फाउंडर देवयानी यांना श्रीधागाकडून दिवाळी निमित्त ही छोटीशी भेट. बाकी भेटूया लवकरच पुढच्या काठपदर कट्ट्याला.